महाराष्ट्रामध्ये भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालत नाही असं काल अमित शहा यांनी म्हटलं होतं। यावर स्वाभिमान असेल तर दादा आणि शिंदेंनी सत्तेच्या बाहेर पडावं असं संजय राऊत म्हणाले। गरजेनुसार भाजपला कुबड्या लागतात असं राऊत म्हणाले आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजप कधीच कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या हिमतीने चालते। या अमित शहांच्या विधानावरून विरोधकांनी शिंदेंसह दादांनाही सवाल केले। दादा शिंदेंच्या कुबड्यांची गरज संपल्यामुळेच आता भाजप त्यांना दूर करत असल्याची टीका केली आहे। तर कुबड्यांचा अर्थ मित्र होत नसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। बिहार मध्ये कुबड्या नाही आहेत का? बिहार मध्ये कुबड्याच आहेत। महाराष्ट्रात 2 कुबड्या आहेत ना, मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का? घेऊन फिरताय? कुबड्या आहेत, पण गरज सर्व वैद्य मरो। या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदेंनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे। स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला, बरं का, कुबड्या स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडला पाहिजे। त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही। त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती। मित्र म्हणजे कुबड्या नसतात, मित्र म्हणजे कुबड्या नसतात। त्याच्या अगोदर नड्डा पण बोलले की आम्हाला आरएसएसची पण गरज नाहीये। ते असं म्हणाले आरएसएसची आता गरज नाही आम्हाला असं म्हणाले। ती इतके अहंकारी लोक आहेत। ते आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुबड्यांवर उभं आहे। बरं, आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुबड्यांवर आहे। दरम्यान महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाने आपल्याला कुणीही कुबड्या म्हटलं नसल्याचा दावा करत विरोधकांवर टीका केली। किंचितभर हिंदुत्व जरी शिवसेना उभाठामध्ये जिवंत असेल तर पहिल्या 2 कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना, एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची, ह्या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात। एकनाथजी यांनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे। शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना। त्यामुळे हा विचार काय करता आपण की अमितभाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं, त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला आपण सर्वांनी। दरम्यान असं असलं तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये दादांचे अनेक माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत आणि तिकडे जळगाव मधल्या पाचोऱ्यामध्ये शिंदेचे उमेदवार किशोर पाटलांच्या विरोधात लढलेले सर्व बंडखोर आणि उमेदवारांना भाजपनं स्थान दिल्यामुळे शिंदेंसह दादा गटातही अस्वस्थता आहे। आता